मित्रांनो, मी सुरेश चव्हाण। आज आपण आलो आहे रामदरा लोणी काळभोरच्या इथे रामदरामध्ये निसर्गरम्य ठिकाण श्रीरामाचं आणि शंकराचं मंदिर आहे आणि एक सुंदर पर्यटन स्थळ पण आहे। ते आपण आता आतमध्ये बघू। ते एक विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ बघता मित्रांनो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही। 4-4 हजार लोक व्ह्यू येतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही। तर चॅनलला सबस्क्राईब पहिलं करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा। आवडला तर आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा। चला बरं पाहू आपण रामदरा। नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण। आपण पाहत आहे सुरेश ब्लॉग मराठी चॅनेल। आपण एक निसर्गरम्य ठिकाणी श्रीराम प्रभू यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली भूमी ही रामदरा पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती हे क्षेत्र आहे। एक पर्यटन स्थळ पण म्हणून आहे आणि एक धार्मिक स्थळ पण म्हणून आहे आणि ऐतिहासिक स्थळ पण म्हणून आहे। पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरती पुणे सोलापूर हायवेवरती हे ठिकाण आहे। हे निसर्गरम्य वन उद्यान आणि मंदिर आहे। येथे पार्किंगची पूर्ण मोठी सोय आहे, 4 व्हीलर पार्किंग, आणि इथे खाण्याची तेवढी व्यवस्थित चांगली सोय नाही पण तात्पुरती सोय व्यवस्थित आहे, बऱ्यापैकी आहे। लोणी काळभोरवरून आपण येथे यायचं म्हणले तर रोड कच्चा आहे, खराब आहे, पण तुम्ही इथं आल्यानंतर त्या रोडची काही वाटत नाही का एवढे निसर्गरम्य ठिकाण आपल्याला पाहायला मिळते। नारायण। उद्यानाची वेळ सकाळी 7 ते रात्री 5 वाजेपर्यंत। नियमाचे पालन करा। आपण रामदरा झालेलो आहे। निसर्गरम्य ठिकाण, थोडी झलक आपण एक दिवसाच्या ट्रिपसाठी खूप उत्तम स्पॉट आहे आणि इथे मोठे मोठे झाडे आहेत, त्याला तिथे लोक फोटो शूटिंग करतात आणि शक्यतो पावसाळ्यात आणि शनिवारी आणि रविवारच्या ठिकाणी त्या टायमाला इथे भरपूर पर्यटन येतात। इथे पाहू शकता आणि हे महाराष्ट्र सरकारचे वन उद्यान पण आहे, शेजारी मोठे जंगल आहे। इथे बघा लोक इथे असे कट्ट्यावरती बसतात आणि फोटो शूटिंग करतात आणि हे खूप व्यवस्थित मेंटेन ठेवलेले हे वन उद्यान आहे। आणि आपल्याला जवळ ह्याच्या बरोबर रामदरा बरोबर आपल्याला अष्टविनायक गणपती मधले थेऊरचे चिंतामणी गणपती आपण जाऊ शकतो। थेऊरचा गणपती तिथून रामदऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावरती पुणे सोलापूर हायवेला थेऊर फाटा आहे, थेऊर फाट्यावरनं 5 किलोमीटर अंतरावरती अष्टविनायक गणपती आहे। बघा किती वन उद्यान डेव्हलप केलेले। तर मित्रांनो, आपण रामदऱ्याला आलात का? आला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा। मंदिर झाडांच्या झाडांमध्ये झाकून गेलेले। मंदिर तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेले आणि त्याच्याच हे शेजारी गणघाट। मंदिरापासून आपण मंदिरापाशी श्री
महंत मंगलपुरी महाराज जुना दत्त आखाडा उज्जैन यांची समाधी आहे. विविध संतांच्या समाधी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे मंदिर पण आहे. तुम्ही इथं बघू शकता गणपती रामदास स्वामी यांचे गणपतीचं मंदिर पण आहे आणि विविध प्रकारच्या हिंदू धर्मामधल्या देवदेवतांचे मूर्ती आहे आणि आता हे समोरचं तुम्ही दिसतंय कमळासारखं तिथे विष्णूची 10 अवतारांच्या मूर्ती आहे आणि त्याच्यावरती त्या मंदिराला कळस आहे. असं आगळं वेगळं हे मंदिर आपल्याला तुम्हाला पाहायला मिळते. विष्णूचे 10 अवतार. हे मंदिर तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेले आहे आणि एका साईडने मंदिराचा प्रवेश आहे. मंदिराच्या प्रत्येक भिंतीवरती ऋषीमुनींचे संतांचे चित्र शिल्प रेखाटलेली आहेत. हे तुम्ही प्रत्येक विष्णू संतांचे साधू संतांचे इथे अंधार असल्यामुळे फोटो व्यवस्थित आला नाही. कपिल देव, साधू वासवानी, श्रीकृष्ण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संतांचे भगवंतांचे ब्रह्मदेवांचे केलेले मूर्त्या केलेल्या. नंदी महादेव पूर्ण 5 फुटाचे ग्रेनाइट मध्ये मार्बल मधले बनवलेले आहे. साळुंक सुरेख सभा मंडप, ते पण बघा शिल्प रेखाटलेली आणि तुम्हाला एका ठिकाणी सर्व भगवंतांचे मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथे साधू जिथे ज्यांनी तपस्या केलेली आहे त्यांच्या इथे समाधी आहे. तुम्हाला समाधी बघा. मंदिराची खासियत आहे तुम्हाला इथं शंकराचं मंदिर, शंकराचं, श्रीराम, लक्ष्मण, सीता, माता सीता आणि दत्त महाराजांचे एका मंदिरातच सर्व तुम्हाला दर्शन होईल. श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे रामदरा. तर मित्रांनो, आपल्या मित्र परिवारासकट आपण एकदा रामदरेला भेट द्या आणि एक निसर्गरम्य ठिकाणाचा अनुभव घ्या. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. बघा ह्या ड्रोन वरनं नयनरम्य तिन्ही बाजूने बघा कसं पाणी आहे आणि मंदिराचं दृश्य. आपण कोकणात आल्याचं फील वाटतं का? कोकणात आल्यासारखं ते फील वाटतं. पण हे खरे पुण्यामध्येच हे निसर्गरम्य ठिकाण आपल्या पुण्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती आहे रामदरा.
मित्रांनो, आपल्याला रामदरा कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा. आवडला. ओम नमो नारायण. श्रीराम तीर्थ श्री तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय. ऐतिहासिक त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता व लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले तीर्थ तलावाचे पावित्र्य येणाऱ्या भाविकांनी राखावे. श्रीराम प्रभू बघा इथे माता सीता आणि श्रीलक्ष्मी यांचा पदस्पर्श या जागेला झालेला आहे. मित्रांनो, आता आपण रामदऱ्यामध्ये रामदऱ्याचा व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा. आता आपण श्रीराम प्रभू आणि शंकर महाराजांचं दर्शन घेतलं, मंदिरात दर्शन घेतलं. आता हे बागेत फिरतोय. नमस्कार मित्रांनो, आपण आता रामदऱ्याचा पूर्ण भाग फिरलो. शंकराचे दर्शन घेतलं, शंकर महाराजांचं दर्शन घेतलं, शिवलिंगाचं दर्शन घेतलं, श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि पूर्ण भाग फिरलो. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते चॅनलमध्ये कमेंट करून सांगा. आवडला तर मित्रांना शेअर करा. श्रीराम प्रभू ज्यावेळी वनवासाला होते, श्रीराम प्रभू आणि माता सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली ही जागा आहे. तर आवर्जून एकदा भेट द्या. पावसाळ्यात आणि शनिवार रविवारी इथे खूप गर्दी असते. फेमस टुरिस्ट पॉईंट आहे. ते एकदा तुम्ही भेट द्या. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.